Audio Jungle. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। आज वैराग पोलीस ठाण्याच्या आवारात आपण 2025 गणेशोत्सव साजरा करणार आहोत। त्या अनुषंगाने आज सर्व गणेश मंडळाची मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंग करता सर्व आमचे पत्रकार बांधव, गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच सर्व पोलीस पाटील हजर होते। या मंडळात आपण यावर्षी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करणार आहोत। त्यासोबतच पर्यावरणपूरक गणेश देखावे उभा करणार आहोत। वृक्ष संवर्धनाचं काम करणार आहोत। रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे। सोबतच समाज उपयोगी असे काही उपक्रम घेणार जे मंडळ घेणार आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत। त्यासाठी एक गाव एक गणपती जे मंडळ राबवणार आहेत त्या सर्व गावांचा त्या सर्व मंडळांचा आम्ही पोलीस स्टेशनकडून सत्कार करणार आहोत। सोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून असे कोणते मंडळ जे असतील जे समाज उपयोगी कार्यक्रम घेणार आहेत, जे समाजाला दिशा देणारे असे काही कार्यक्रम राबवणार आहेत त्यांचाही सन्मान पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करणार आहे। त्याच्यामुळे आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व मंडळांना योग्य ती सूचना केलेल्या आहेत। आवर्जून डॉल्बी मुक्तसाठी आम्ही खूप सर्व मंडळांना आवाहन केलेलं आहे। बऱ्याच मंडळांनी त्यासाठी दुजारा केलेला आहे की आम्ही समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम ठेवणार आहोत। तर आजची ही गणेशोत्सवाची मंडळ खूप चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडलेली आहे। तसेच सोबत नगरपंचायतच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या ठिकाणी स्वच्छता, लाईटची व्यवस्था करण्यासंदर्भात आम्ही संबंधित यंत्रणा यांना पत्रव्यवहार करणार आहोत। त्याच्यामुळे हा यंदाचा गणेश उत्सव हा एक चांगल्या प्रकारचा आनंददायक देणारा, समाजाला एक दिशा देणारा असणार आहे। धन्यवाद। पार्श्वभूमी पाहता गावामध्ये शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी काही विघ्न संतुष्टी माणसांना वगैरे आपण कारवाई करण्यासंदर्भात काही नियोजन आहे का? अगदी बरोबर आहे। वैराग पोलिसांच्या 5 वर्षाचा गुन्हेगारी अभिलेख तपासून असे कोणी काही कृत्य केलेले असेल त्या सर्वांवरती आम्ही कठोर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। सोबतच असे काही व्यक्ती असतील ज्या अशा हा गणेश उत्सवामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांनाही त्या विघ्न आणण्यापूर्वीच आम्ही प्रतिबंधक कारवाई करून हद्दपार करणार आहोत। मिरवणूक काढण्यासाठी मर्यादा वगैरे काय आहेत का, वेळेचा वगैरे? अगदी बरोबर आहे। शासनाने जे काही नियमावली ठरवली वेळेचे बंधन घातलेलं आहे त्या वेळेतच सर्व मिरवणुका पार पडणार आहेत। जे काही शासनाचे 10 वाजता जे असतील जे काही शासनाचे नियमावली असणार आहे त्याच्यामध्येच पूर्ण मिरवणुका पार पडणार आहे।